आज 26 फेब्रुवारी आहे आणि ही मी एक अपॉर्च्युनिटी घेते सगळ्या नाशिककरांपर्यंत पोचण्यासाठी. उद्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 27 फेब्रुवारी आहे, मराठी भाषा दिवस आहे आणि कुसुमाग्रजांचंही जन्मदिन. मला असं वाटतं की 4 वर्ष जेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता तेव्हा आपल्या नाशिकमध्ये नेमकं कोणती कामं झाली, काय चाललं होतं आणि कशा पद्धतीने ते पुढे जाणार आहे. कुंभकाळ आहे, कुंभपर्व आहे. सगळ्याच नाशिककरांना उत्सुकता आहे, अगदी तुमच्या माझ्यासकट आणि इतर साहित्यिक, सांस्कृतिक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सगळ्यांनाच याच्यात सहभाग घ्यायचा आहे. पण हा एक प्रवास आहे, तो फक्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एवढंच एकटे करणार नाही आहे. त्याबरोबर तुमच्या सगळ्यांची मोलाची साथ, अगदी पर्यावरणप्रेमी हे देखील सोबत लागणार आहेत. आणि म्हणूनच मी ही संधी घेते की आपल्यापर्यंत जे काही कामं चालू आहेत, जो काही विचार चालू आहेत, तो एक महापौर म्हणून जबाबदारीपूर्वक तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी एक पत्रप्रपंच केला आहे. आणि त्यासाठीच उद्या म्हणजे 27 फेब्रुवारीला तुमच्यापर्यंत दर महिन्याला एक पत्र महापौरांचं संवाद साधण्यासाठी हे प्रकाशित केलं जाईल, येणार आहे. आणि त्या संवादातनं आपण पुढची आणि इतर घडामोडी होणाऱ्या ज्या आहेत पर्व काळामध्ये, त्याचबरोबर नाशिकची जी काही घोडदौड पुढे होणार आहे, एक पारदर्शकपणा आणि एक विश्वासाचं बंधन निर्माण व्हावं याकरता हा पत्रप्रपंच. संकल्पना नेमकी काय आहे? सविस्तरपणे सांगा. दर आठवड्याला नाही आहे, दर महिन्याला आहे. काय होतं आहे, आम्ही 100 दिवसाचा जेव्हा महापौर झालो तेव्हा एक कार्यकाळ असाच दिला की 100 दिवसात ही कामं करणार आहे. कालच आपण बघितलं असेल की स्थायी समितीचे सभापती हे विराजमान झाले आहेत. आता पदाधिकारी आले आहेत, म्हणजे कॉर्पोरेशनची जर आपण डेफिनेशन बघितली तर ती पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये प्रशासन म्हणजे आयुक्त, महापौर आणि स्थायी समिती सभापती असा विषय आहे. तर यांना सोबत घेऊन आता प्रत्येक प्रभागाचा दौरा सुरू होणार आहे. पण नागरिकांना नेमकं प्रशासन किंवा महापौर किंवा लोकप्रतिनिधी आल्यानंतर काय काम करताय, आपल्यामार्फत पत्रकार असतील किंवा जो वर्तमानपत्र आहे, व्हिडिओ आहे, त्यात एक एक स्लॉटमध्ये किंवा एक बातमीच्या स्वरूपात विचार मांडले जातात, तो संवाद नसतो. आणि म्हणून एक संवादाचं माध्यम म्हणून आपण हे सुरू करतो आहे. यातनंच पुढे अशी देखील संकल्पना आहे की एक 24/7 एक हेल्पलाईन किंवा एक इनपुट किंवा फीडबॅक मेकॅनिझम जर आम्हाला उभं करण्यात आलं, हा खूप एक धाडसी निर्णय असेल की एक 24/7 एक माध्यम जर निर्माण करण्यात आलं ज्यामध्ये महानगरपालिकेशी तुम्ही संपर्क साधू शकतात, तर त्याचा कॉग्निझन्स घेऊन, कारण बऱ्याचदा आपण बघतो की ई कनेक्ट ॲपचं काम होत नाही आहे. खूप जणांना खूप गोष्टी सांगायच्या आहेत किंवा कुंभमेळ्यात खूप सजेशन्स द्यायचे आहेत. तर त्यासाठी एक माध्यम लोक स्वतः येतात, आयुक्त कार्यालयात एक निवेदन देतात, आपल्याकडे माझ्याकडे एक निवेदन देतात. पण त्याला रिस्पॉन्स जो मिळायला हवा तो कुणाकडनं तरी गेला पाहिजे. ते वाट बघत असतात की माझ्या निवेदनाचं किंवा माझ्या कामाचं पुढे झालं काय आहे. कारण सगळ्यांना आपण बघतो, अगदी लोकप्रतिनिधींपासून एवढं म्हणतं आहेत, जशी आता आपली पुढची विशेष महासभा येते रस्ते आणि पाणी या प्रश्नावरती. पण त्याच्या मागे काय चालू आहे आणि त्याच्या मागे काय विचाराने एक महापौर म्हणून एक जबाबदारी, एक जाणीव आहे की तो जो संवाद मधल्या प्रशासकीय काळात तुटला होता तो परत रिइन्स्टेट करायचा आहे. तो विश्वास एकदा पुन्हा संपादन करावा लागणार आहे, याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे लोकप्रतिनिधी म्हणून. आणि आम्हाला जर काही कामांची माहिती नसेल तर लोकांपर्यंत ती कुठल्या माध्यमातून पोचवायची. कारण महासभा ही दर महिन्याला एकदा होते आणि त्याचं पुढचं प्लॅनिंग होतं, स्टँडिंगचं पण येणार. त्याच्यात जी काही फायनान्शियल कामं असतील, आता बजेट आहे. पण कुंभ किंवा नाशिक हे फक्त त्या कामांपुरतं मर्यादित नाही आहे. त्याच्या पलीकडे देखील संस्कृती म्हणून, साहित्य म्हणून, नाशिक आणि पर्यावरण म्हणून, पर्यटन स्थळ म्हणून आपल्याला पुढे न्यायचं आहे. म्हणून एक संवादाचं माध्यम असलं पाहिजे.
त्याकरता मला असं वाटलं की एक काहीतरी प्लॅटफॉर्म असला पाहिजे जेणेकरून सगळ्यांशी संवाद आणि विचार मांडता आले पाहिजे, आणि म्हणून हे पत्र याची संकल्पना इथपर्यंत आम्ही पोचलो. तुम्ही पत्र पाठवाल पण त्याला एखाद्या नाशिककराला उत्तर द्यायचं असेल तर तो कसा देणार? आणि तुमचं एक पत्र आहे त्याच्या आधीच तुम्हाला लाखोच्या संख्येने उत्तर मिळणार आहे, बरोबर. त्याला काय करणार? सो फीडबॅक मेकॅनिझम मी जे म्हटलं तेच जनरेट करायचं आहे. कारण आत्ता देखील लाखो नाशिककर जे आहेत ते इन्स्टावरती असतील किंवा फेसबुकवरती असतील, ट्विटरवरती असतील, फिजिकली असतील, हे खूप सारे प्रश्न, खूप सारे निवेदनं मला मिळत आहे. पण कधीतरी एक जनरल ढोबळ असं नाही म्हणत आहे, पण त्यावर काम चालू आहे हे जरी त्यांच्यापर्यंत पोचलं, कारण प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत आपण, पण प्रत्येकाला चालू काय हे जर कळलं तर त्यांच्या प्रश्नाची कुठे ना कुठेतरी दखल घेतलेली आहे हे नमूद करता येतं. आणि पुढचा जो विचार आहे तो एक ओपन प्लॅटफॉर्म होतो. आणि मला काय सांगायचं आहे किंवा महापौर म्हणून काय पुढचं नाशिकचे विचार आहेत, त्यांच्याकडनं ज्या संकल्पना जाणून घ्यायचं आहे, यासाठी हे पत्र मी सगळ्यांकरता जाहीर करणार आहे. तुम्ही पण उल्लेख केला ई कनेक्ट एवढा चांगला प्लॅटफॉर्म होता, पण त्याची अंमलबजावणीच होत नाही. नागरिक वैतागून जातात, पुढे काही होत नाही, नंतर कारण सांगतात की मनुष्यबळ कमी आहे किंवा इतर काही. त्यावरती तेच म्हणते मी की जसं तुम्हाला अनुभव आहे तसा मला देखील अनुभव आहे. मी पण नागरिक आहे, प्रथम नागरिक आहे आता. तर माझं असं म्हणणं आहे की ई कनेक्टवरती जे काम चालू आहे ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्याच्यात आम्ही काही मॉड्यूल्स ॲड करतो आहे. तर ते जे होण्याच्या आधीचं आणि झाल्यानंतर आणि मधला जो गॅप आहे तो ब्रिज करण्यासाठी हा पत्रसंवाद आहे. खरं तर संवादाचं जे माध्यम आहे आजकाल सोपं झालेलं आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेकदा संवाद बरोबर साधला जातो. बरोबर. तर यापुढे मेयर चॅट बॉक्स नावाचं असं काही करणार आहे? कारण अनेक ठिकाणी मेयर चॅट बॉक्स आता सुरू करण्यात आलेले आहे. बरोबर. जसं मी म्हटलं की 24/7चाही एक विषय आहे, हेल्पलाईन म्हणू किंवा मेयर चॅट बॉक्सचा जो तुम्ही म्हणालात. मला असं वाटतं की नाशिकमध्ये ना आपल्याकडे बरेच सिनियर सिटीजन्स देखील आहेत जे डिजिटल प्लॅटफॉर्मवर नाही आहेत, पण त्यांच्यासाठी पत्र हे खूप मोठं माध्यम आहे त्यांच्याशी कनेक्ट करण्याकरता. कारण पत्राचा रिस्पॉन्स पत्राने देखील मिळू शकतो मला आजही. त्यामुळे मला याचं कुतूहल आहे की हे पत्र गेल्यानंतर खरंच आपल्या पत्राचं जे काही कॉग्निझन्स आहे, ही जी ज्येष्ठ पिढी आहे त्यांच्यापर्यंत पण काय त्यांचे विचार असतील हे देखील मला जाणून घ्यायचं. कारण व्हॉट्सअपवरती, यूट्यूबवरती आणि इन्स्टावरती आपण सगळेजण पाहतो आहे, ते देखील आहेत व्हॉट्सअपवर, नो डाऊट. पण जे पत्राचा इम्पॅक्ट आहे किंवा जे संवाद साधण्याचं एक माध्यम आहे, ज्याच्यात सेन्सिटिव्हिटी आहे असं मी म्हणेल, एक ग्रॅव्हिटी आहे पत्रामध्ये, ती मला कुठेतरी पुन्हा एस्टॅब्लिश करायची आहे. आणि हे मी माध्यम घेते. उद्या मराठी भाषा दिन आहे, या प्लॅटफॉर्मवरती तो संवाद मला सुरू करायचा. ह्या लोकांपर्यंत कसं पोहोचणार पत्र? म्हणजे पत्र पाठवणार. बरोबर. तर नुसतं हे पत्र जे आहे ते व्हॉईसवरती पण जाणार आहे, हे डिजिटल माध्यमातून पण जाणार आहे, हे प्रिंट मीडियामध्ये पण जाणार आहे. सो त्या माध्यमातून जितका जास्तीत जास्त पोहोचू शकेल मी, तितका जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत विचार पोहोचवण्याचा माझा मानस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.